तुम्हाला माहिती आहे का, आपल्याला जन्म देणारे जन्मदाते आपले आई-वडील, त्यांच्यामुळं आपण हे विश्व बघतोय, त्यांच्यामुळे आपण जगतोय किंवा ह्या जीवनाचा आनंद घेतोय, बरोबर आहे? आपण आपल्या लहानपणापासून ते उतार वयापर्यंत आपल्या आई-वडिलांनी आपलं खूप केलेलं आहे, खूप केलेलं आहे आणि जेव्हा आपल्याला त्यांचं करायची वेळ येते, बरोबर आहे? त्यावेळेस असं होतं, की बऱ्याचशा चुका त्यांच्याकडनं घडल्या, तर आपण लगेच रिॲक्ट होतो, बरोबर आहे? आणि रिॲक्ट झाल्यानंतर आपण आई-वडिलांचं कुठं ना कुठं मन दुखवतं. तर लक्षात घ्या, जेव्हा कधी आपल्या हातून आई-वडिलांचं मन दुखवलं जाईल, जेव्हा कधी आपण त्यांना पटकन उलटं बोलू किंवा कधी आपल्याला त्यांच्या गोष्टी पटणार नाही म्हणून आपण रिॲक्ट करू, ह्याचा विचार करा की त्यांच्या मनाला किती वाईट वाटेल आणि इतकं वाईट वाटल्यानंतर आपल्यापर्यंत कुठली एनर्जी येणार आहे? जन्मदाते, ज्यांच्यामुळे आपण हे विश्व बघतोय, ती एनर्जी आपल्याला कितपत सहन होणार आहे, याचा तुम्ही विचार करा. त्याच्यामुळे जेव्हा कधी तुम्हाला असं वाटतं की मी असं बोलायला नको होतं. ठीक आहे, लहान तोंडी मोठा घास कधीच घेऊ नका, आई-वडिलांबाबत तरी. जेव्हा तुमच्याकडनं अशी चूक होईल, तेव्हा ताबडतोब आई-वडिलांची माफी मागा. कारण की जेव्हा तुम्ही माफी मागता त्यावेळेस आई-वडिलांना जे म्हणजे असं वाटलेलं असतं, की अरे माझा मुलगा मला काय बोलतोय, माझी मुलगी मला काय बोलतोय आणि जेव्हा त्यांचं मन दुखवलं जातं आणि तुम्ही जेव्हा लगेच त्यांना सॉरी बोलता, त्यावेळेस त्यांना बरं वाटतं, की अरे नाही चला ह्यांच्याकडनं चूक झाली आणि ते सॉरी आहेत त्याबाबत. त्याच्यामुळे त्यांचं मन दुखवलं जाणार नाही आणि त्या वेदना त्यांना जाणवणार नाहीत आणि त्या वेदनेचा इम्पॅक्ट तुमच्या प्रगतीवर होणार नाही. कारण की आई-वडिलांना दुखावून कधीच कोणी मोठं होत नाही, हे लक्षात घ्या. आपली ही संस्कृती नाही, आपले हे संस्कार नाही आहेत, की आई-वडिलांना दुखवलं पाहिजे. आता खूप लोकांचे त्या प्रत्येकाचे आई-वडिलांशी संबंध हे वेगवेगळे असतात आणि त्याची कारणंही वेगवेगळी असतात. परंतु प्रयत्न हाच करा, की आपल्यामुळे आपले आई-वडील दुखावले गेले नाही पाहिजेत आणि जर गेले, तर ताबडतोब त्यांची माफी मागा आणि तो विषय तिथेच संपवा. कुठलीही निगेटिव्ह एनर्जी न त्यांच्याकडे ना तुमच्याकडे अट्रॅक्ट करू नका. भेटूयात अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.